श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या कथा आनंदमध्ये. आणि आज आपण हिरण्यगर्भ या ग्रंथातील 15वी कथा ऐकणार आहोत. कथेचं नाव आहे श्री रामदास स्वामी व शिवाजी राजे. इसवी सन 1674 चालू होतं. आज रायगडावर एकच धांदल उडाली होती. जवळजवळ 50,000 लोक रायगडावर शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या अपूर्व सोहळ्यासाठी आले होते. त्यात सर्वसामान्य मावळ्यांबरोबरच सरदार, दरकदार, सेनापती, सुभेदार, जहागीरदार आणि तत्कालीन इंग्रज अधिकारीही होते. शिवाजी राजांच्या महालात उद्या होणाऱ्या राज्याभिषेक कार्यक्रमाच्या नियोजनाची चर्चा सुरू होती. कोणाला कोणती कामगिरी नेमून दिलेली आहे याच्या तपशिलाची कारभारी मंडळी परत पडताळणी करत होती. शिवाजी राजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या संस्कारात काहीही त्रुटी राहू नयेत यासाठी सर्वजण सर्वतोपरी प्रयत्नशील होते. कुणीही जरा सुद्धा वेळ फुकट दौडत नव्हता. शिवाजी राजांचं अष्टप्रधान मंडळही गडावर हजर होतंच. संपूर्ण रायगड गजबजून गेला होता. जणू रायगड किल्ला देखील जिवंत होऊन या भाग्यशाली सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सजला होता. शिवाजी राजांनी आतापर्यंत केलेला पराक्रम अद्वितीयच होता. जुन्नरमधील शिवनेरी गडावर जन्म झालेल्या या योद्ध्यानं वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याची स्थापना करून दक्षिणेतील निजामशाही आदिलशाहीला पराभूत केलं होतं, तर उत्तरेतील मोगलांच्याही नाकी 9 आणले होते. तो काळच परकीयांच्या भारतावरील आक्रमणांचा होता. शिवाजी राजांना मिळालेलं यश अद्भुत होतं. किंबहुना दैवी शक्तीची साथ या विलक्षण आणि पराक्रमी राजास लाभली होती. समस्त मावळ्यांचा तर पूर्ण विश्वास होता की आपले धनी शिवाजी महाराजांवर आई भवानी मातेच्या आशीर्वादाचा हात आहे. तलवारीच्या रूपानं ती सदैव महाराजांबरोबर असते. अशा या थोर राजांच्या जन्मापूर्वी 2 दशकं महाराष्ट्रात अजून एका विशेष योगी पुरुषाचा जन्म झाला होता. नारायण ठोसर हे त्याचं नाव. महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातल्या जामगावी नारायणाचा जन्म झाला. नारायणाचे वडील सूर्याजी पंत हे एक प्रखर सूर्योपासक होते. वयाच्या 12व्या वर्षी त्या काळच्या प्रथेप्रमाणे नारायणाचा बालविवाह ठरला होता. विवाह वेदीवर मुहूर्ताच्या वेळी शुभमंगल सावधान हे शब्द ऐकताच छोटा नारायण भोवल्यावरून पळून गेला. पळून गेलेला नारायण आता नाशिकजवळ पंचवटी क्षेत्री आला. पुढं जवळील टाकळी इथं त्यानं 12 वर्ष गायत्री, पुरश्चरण आणि सूर्य माथ्यावर येईपर्यंत कंबरभर पाण्यात उभं राहून रामनामाची उपासना केली. त्या काळात नारायणानं रामभक्ती, रामध्यान आणि बालोपासना या व्यतिरिक्त काहीही केलं नाही. वयाच्या 24व्या वर्षी नारायणास साक्षात प्रभू रामचंद्रांनी दर्शन आणि अनुग्रह दिला. आता नारायणानं आपली पूर्व ओळख पुसून टाकली आणि रामाचा दास म्हणजे रामदास असं नाव घेतलं होतं. पुढील काळात आदरानं सर्व लोक त्यांस श्री समर्थ रामदास स्वामी असे संबोधत. रामदासांनी टाकळी इथं पहिल्या मारुती मठाची स्थापना केली. पुढील काळातील श्री रामदास स्वामींच्या भारत भ्रमणात श्रीनगरला काश्मीरमध्ये त्यांची भेट शिखांचे 6वे गुरु हरगोविंद सिंगजी यांच्याशी झाली होती. दोघांमध्ये प्राप्त परिस्थितीबाबत चर्चाही झाली. श्री रामदास स्वामींना काळाची गरज कळली होती. त्यांनी आपल्या भारत भ्रमणात संपूर्ण भारतात विशेषतः महाराष्ट्रात जनचैतन्य जागवलं. रामदास संप्रदायाची स्थापना करून भारतभर जवळपास 1000 मठ स्थापले. इसवी सन 1648 मध्ये चाफळाला श्रीरामाचं सुंदर मंदिर उभं केलं. श्री रामदास स्वामींच्या मनातील स्वराज्यातील आनंदवन भुवनाचे शिल्पकार श्री शिवाजी महाराजच होते. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कामात रामदास स्वामींचाही महत्त्वाचा सहभाग होता. वरवर योद्धा वाटणारे शिवाजी महाराज आणि साधू दिसणारे तरी महान नियोजनकार रामदास स्वामी हे दोघेजण उत्तम योगी पुरुष होते. त्या बळावरच स्वराज्याचं शिवधनुष्य त्यांनी पेललं होतं. उद्या होणाऱ्या राज्याभिषेकाच्या समारंभाच्या पूर्वतयारीसाठी शिवाजी महाराजांची स्वारी महालात कधीचीच दाखल झाली होती. महाराणी साहेबांनी राजेंची तलवार, सुवर्ण वेष्टीत जिरेटोप, अंगरखा, दागिने, अंगठ्या, आभूषणे आणि अशी विशेष वस्त्रे, प्रावरणे निवडून तयार करून ठेवली होती. राजे विश्राम कक्षात विश्राम करत होते. अचानक राजांच्या मनी काही आठवले आणि त्यांनी उठून अलमारी उघडली. त्यातील जपून ठेवलेली संदूक हाती घेऊन राजे लोड तक्क्यास टेकून गादीवर बसले. विश्राम कक्षात कोणीही नव्हतं.
राजेंनी संदूक हळुवारपणे उघडली. त्या संदुकीत 64 कवड्यांची एक तेजस्वी आणि नयन मनोहर माळ होती. ती अलगद उचलून हाती घेतली. माळेचा कपाळात स्पर्श केला. राजे आठवू लागले ती पौर्णिमेची रात्र, जेव्हा या सुंदर अलौकिक माळेची त्यांना प्राप्ती झाली होती. तो साधारण इसवी सन 1655चा काळ असावा. समर्थ रामदास स्वामी महाराजांच्या भेटीला रायगडावर आले होते. दोघांची भेट झाली त्या दिवशी श्री रामदास स्वामींनी गडावरच मुक्काम केला होता. रामदास स्वामींनी राजांना सांगितलं की आज रात्री दुसऱ्या प्रहरी मजला आपल्याबरोबर एकांतात चर्चा करावयाची आहे. शिवाजी राजांनी त्यास अनुमोदन दिलं. राजांना देखील खूप उत्सुकता वाटत होती. रात्र वाढू लागली. टिपूर चांदण्यात रायगड न्हाऊन निघाला होता. राजे रामदास स्वामींच्या भेटीची अति आतुरतेने वाट पाहत होते. रामदास स्वामींच्या आदेशानुसार रात्रीचा पहिला प्रहर संपण्याच्या काही क्षण आधी राजे रामदास स्वामींच्या भेटीस त्यांच्या रायगडाच्या माथ्यावरील राहुटीत आले. रामदास स्वामींनी राजाचं स्वागत करून काही विचारविचर्म केला. काही विशेष मसलतींबाबत चर्चा केली आणि अचानक चला आपण दोघं गडाच्या डोंगर माथ्यावर फिरूया, आपणाशी एकांतात गुज करायचं आहे, असे स्पष्ट संकेत दिले. राजांनी सेवकास बरोबर येण्यास मनाई केली. गुरु शिष्याची जोडी राहुटीच्या बाहेर पडली. पौर्णिमेचे मोठे चंद्रबिंब डोंगर माथ्यावरून जवळ वाटत होते. दोघं चालू लागले. बराच वेळ चालून एका मोठ्या खडकावर विश्रांतीसाठी बसले. दोघांचीही नजर त्या सुंदर चंद्रबिंबावर खिळली होती. कोणीही काहीच बोलत नव्हतं. इतक्यात त्या चंद्रबिंबातून चांदीसारखे तरंग निघून रायगडाच्या डोंगर माथ्यावर पाझरू लागले. जणू चंद्रातून निघालेल्या त्या चंद्री चमचमत्या रेघा रायगडाच्या धर्तीवर बरसत होत्या आणि रायगड रुप्याच्या रसात न्हाऊन निघाला होता. निसर्गाचा हा अनोखा संकेत काय असावा? काय बरं अघटित घडणार होतं? कुणीतरी खडावा घालून चालत येत असल्याचा भास होऊ लागला. पण तो भास नव्हता. समोर खोल पसरलेल्या दरीतून कोणीतरी भराभरा वर चढत येत होतं. दोघंही त्या नितळ चंद्रप्रकाशात निरखून पाहण्याचा प्रयत्न करत होते. आता ती चालत येणारी व्यक्ती त्यांच्या समोर आली. अरे, हे तर आपले त्रिशूळधारी योगीराज आहेत. रात्रीच्या त्या टिपूर चांदण्याच्या प्रकाशात 7 फूट उंच त्रिशूळ आणि कमंडलूधारी योगीराज साक्षात चंद्रमौळी भासत होते. योगीराज दोघांसमोर येऊन उभे राहिले आणि आपल्या प्रेमळ स्नेहार्द नजरेनं गुरु शिष्यांची जोडी पाहू लागले. शिवाजी राजे आणि रामदास स्वामी उठून उभे राहिले. दोघांनी योगीराजांना नमस्कार केला. सारं दृश्यच अपूर्व आणि अद्भुत होतं. राजांना कळून चुकलं की या योगीराजांच्या भेटीसाठीच आज रामदास स्वामींचं गडावर येणं झालं आहे. अजूनही योगीराजांची ओळख दोघांस पटली नव्हती. योगीराजांनी स्मित केलं आणि त्रिशूळाचा स्पर्श त्या दोघांच्या छातीस केला. तत्काळ त्या दोघांना योगीराजांच्या जागी तेजपुंज श्रीपाद श्रीवल्लभांचं हसऱ्या मुद्रेत दर्शन झालं. रामदास स्वामींना हेच आपले त्या जन्मातील लहान बंधू असल्याचं जाणवलं. तर राजेंना आपल्या त्या जन्मात नरसिंह वर्मा नावानं श्रीपाद श्रीवल्लभांचे लीला सहचर असल्याचे स्मरण झाले. पूर्वजन्म आठवून रामदास स्वामी आणि शिवाजी राजांनी योगीराजांचं पादाभिवंदन केलं. योगीराजांना देखील त्या जन्मातील आपले वडील, बंधू आणि प्रिय नरसिंह वर्मांना आशीर्वाद देऊन छातीशी धरलं. बराच वेळ तिघेही जण त्या पूर्ण चंद्राच्या साक्षीनं सद्य परिस्थितीबाबत चर्चा करत होते. योगीराजांनी रामदास स्वामींना आणि शिवबास त्यांच्या या जन्मातील ध्येयाबद्दल साक्षेपानं विवरण करून सांगितलं. त्यांच्याकडून अपेक्षित कार्याबाबत सविस्तर माहिती दिली. आता रात्र सरत आली होती. योगीराजांनी शिवबास जवळ बोलावून आपल्या कमंडलूत हात घातला आणि 64 कवड्यांची ती सुंदर मनोहारी माळ काढून त्यांच्या गळ्यात घातली. ही विजयश्रीच मी तुझ्या कंठात घातली आहे, असं सांगितलं. एका अद्भुत घटनेतून राजांना साक्षात ईशकृपेची अनुभूती आली होती. जीवन कृतार्थ वाटू लागलं होतं. योगीराज भेटीचे रामदास स्वामी कारक ठरले होते. ईश्वराची ही अगम्य लीला अनुभवून राजे धन्य झाले. योगीराजांचं काम झालं होतं. त्यांनी आपला त्रिशूळ उचलला आणि ते उठले. झपाझप दरी उतरू लागले. दूर जाणाऱ्या त्या आकृतीकडे रामदास स्वामी आणि शिवाजी राजे विस्फारल्या नजरेनं पाहत होते.
आज संदुकीतील त्या कवड्यांच्या माळेकडे पाहताच 19 वर्षापूर्वीची ती पौर्णिमेची रात्र शिवाजी राजांना जशीच्या तशी प्रकर्षानं आठवली. राज्याभिषेकाचा दिवस उगवला. मुहूर्त पहाटेचा होता. शिवाजी राजांनी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान केलं, राजवस्त्रे परिधान केली, दागिने घातले, भवानी तलवार कमरेस खोवली, सुवर्ण वेष्टीत जिरेटोप घातला, अंगठ्या घातल्या. नंतर संदूक उघडली आणि योगीराजांनी दिलेली प्रासादिक कवड्यांची विजयश्री माळ श्रद्धापूर्वक भाळी लावून गळ्यात घातली. चढावा घातल्या. महाराणी साहेबांनी राजांचं औक्षण करून भाळी राजतिलक लावला. आता शिवाजी महाराज, राणीसाहेब आणि कुटुंबियांसह दरबारी दाखल झाले. दरबारातले सरदार, दरकदार, मानकरी, सामान्य मावळे, प्रजाजन, विशेष अतिथीगण उठून उभे राहिले. त्यांनी महाराजांना त्रिवार मुजरा केला. काशीतून आमंत्रित केलेला विद्वान गागा भट्टांनी महाराजांस सिंहासनावर आसनस्थ केले व राज्याभिषेकाचा कार्यक्रम सुरू केला. गंगा आणि सर्व पवित्र नद्यांच्या जलाचा महाराजांच्या शिरावर अभिषेक सुरू झाला. मंत्रघोष सुरू होता. वाद्ये, तुताऱ्या वाजत होत्या. सर्वांनी जय जयकार केला. क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, गो ब्राह्मण प्रतिपालक, हिंदू पतपातशहा, श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी राजांच्या गळ्यात प्रसादिक कवड्यांची विजयश्री माळ तेजानं चमकत होती. महाराजांच्या अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांना दरबारातील मुख्य दरवाजात उभं राहून 7 फूट उंच त्रिशूळधारी तेजपुंज योगीराज आशीर्वाद देत असलेलं दिसत होते. योगीराजांनी शिवरायाला माळ कवड्यांची दिली. स्वराज्यासह सुराज्याची विजयश्री निश्चित केली. तर अशा प्रकारे आपली आजची ही कथा इथेच समाप्त झाली आहे. आणि काही चुकलं असेल तर या कथेमध्ये मला माफ करा. मला जसं जमेल तसं मी बोलण्याचा प्रयत्न केला आहे. तर अशाच प्रकारे आपल्या आनंद कथामधील तुम्हाला कथा आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.